शब्द बदलते ना म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड आहे. बरी हाजरीचं कसं असणार आपलं काय? अरे हाजरीचं ठरलंय ना राव गणपतीने याला पोरा. नाही स्माइल असते हो व्हिडिओ मध्ये एक येण्याची एक वेगळी स्माइल असते. दाव अनेकदा दाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय आपल्या अक्षय कुंभारच्या गणपती रंगवायच्या वर्कशॉपमध्ये. आणि आपलं इथं गल्लीचं कार्यकर्ता बसलेले गणपती रंगवत. आणि आपला रील स्टार मी पण आहे. बबलू आहे आपला पानपट्टीवाला बबलू. इंदिरा बाबा आले ती 2 पाट रंगवून उठून उभा आहेत नुसतीच. आणि आपले चिनू व्यायाम करून करून बारीक झालेले चिनू बसले मागनं बघितलं की ओळखायला बंद झालाय आजकाल. सिद्धार्थ महाराज. सिद्धार्थ महाराज डायरेक्ट. आणि आपले अक्षय कुंभार यांचं वर्कशॉप आहे गणपतीचं. काजळ विजळ लावू नका. ओमकार शेठ कायम आपल्या व्हिडिओमध्ये आधीमध्ये दिसणारा ओमकार आहे. अरे नाही स्माइल असते हो व्हिडिओ मध्ये एक येण्याची एक वेगळी स्माइल असते. दाव अनेकदा दाव. तर इथं गणपती रंगवायचं चालू आहे सध्या. प्रत्येक जण हळूहळू काय ना काहीतरी जमल ती कामं करायला लागले ती. आपण पण बसायचं आज उद्या कवा तरी. तर इथं बघू शकता चिनू आपला पाट रंगवायला लागलाय. दिसतोय त्याला मगापासून मी लय घेतलाय फुटेज मध्ये. बबलू तुम्ही काय रंगवत आहे? आमचं पाट रंगवून झालंय हलवड्या रंगवून तर कुणाला काय जमतील ते हळूहळू कामं चालू आहेत. फिनिशिंग म्हणा, प्लास्टर जोडणं म्हणा, आपल्याला काही जमत नाही. हा मेन कलाकार इकडे बबलू आहे. अक्षय काय अक्षय हातवटीवारी कामाला आहे. आणि इकडे कुंभार बघा ओमकार कुंभार सतत फोनवर तोंड दडवायचं चालू. सगळ्यात महत्वाचं जी प्लास्टर वगैरे साच्यातनं गणपती बाहेर काढतात, ही जी गणपती साच्यातनं बाहेर काढलं त्यावेळी आम्ही सगळी नागपंचमीच्या कार्यक्रमात बिझी होतो. ह्यो अक्षय पण बिझी होता आमच्या संग. त्याचाच परिणाम आहे. गल्लीतली पोरं सगळी गोळा करून कलर मारा आणायची वेळ आली. बरी हाजरीचं कसं असणार आपलं काय ठरवलंय का नाही? अरे हाजरीचं ठरलंय ना राव गणपतीने याला पोरा. हा आपल्या चिनूचा पण इथं गणपती आहे. स्वतः कलर देणार आहे म्हणून ठेवलाय तिकडे कोपऱ्यात. तो पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो, आता नाही दाखवत. कुठं आहे बबलूचा? कुठला बबलूचा आहे? स्वामी समर्थ. नाही पण मूर्ती चांगली आहे, एक नंबर आहे. कलर झाल्यावर बबलू गणपती जोरात. इकडे बघून मनकी तू काय बरे आमले ते बंद कर. मन गप्पी अमोल तर आज आहे दुसरा दिवस. परवा आलतो तर सगळं पांढरं खड होतं इथं. आज सगळं गणपती रंगीबेरंगी झाले ती. आणि आपल्या अक्षयनं आज नवीन माणसं हायर केली ती. ह्यो पुण्यासनं आपला बबलू आलाय. इंटरव्ह्यू बबलू म्हणते त्याला. कॅमेरा दे स्टॉप करतो ये इकडे. आणि इकडं प्रवीण बसलाय, पलीकडे रजत बसलाय. अध्यक्ष चिनूला काय सुरुवातीपासूनच बघताय तुम्ही. अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाचं. बघा ना अध्यक्ष इकडं परवीन एवढं पण एकाग्र होऊन कुणी गणपती रंगवू नाही. कॅमेरा चालू केले मनापासून रंगवा लागला.
कॅमेरा पुढे शब्द बदलते ना हा, मग. म्हणजे बिग बॉस स्क्रिप्टेड आहे. खरंय बिग बॉस स्क्रिप्टेड आहे. 70 रजत म्हणल्यात म्हणजे फिक्सच झालं, बिग बॉस स्क्रिप्टेड आहे. इकडे बघा मस्तपैकी रंगवून गणपती ठेवले ती. हे आपल्या चिनूचा गणपती आहे बघा. एवढं सगळं पांढरं गणपती सुद्धा होतं, सगळं रंगीबिरंगी झाले. तिकडं बघा माग सगळं रंगीबिरंगी झाले. आणि थोड्या वेळात मोठं गणपती दाखवतो तुम्हाला. आधी ही सगळं बारकं बघून घ्या. ही सगळं घरगुती वापरातलं गणपती. नाही, ह्यो कुठला स्पेशलिस्ट? फेटा स्पेशलिस्ट. फेटा स्पेशलिस्ट आहे. हा, आणि इथं इकडे डोळा स्पेशलिस्ट. नाही इथं कोण आहे? मी पाट स्पेशलिस्ट. आणि इकडं शेला स्पेशलिस्ट. इकडं नाटक स्पेशली बघा. कलर नाही काय, नुसती नाटक करायचं चालू आहे. बारका गणपती आहे पण एवढा क्वालिटी आहे का नाही. परवीन बाबांनी जस्टच आपला पाठ रंगवून ठेवलाय. 1 फुटाच्या उंचीचा गणपती आहे पण एवढा जबरदस्ती का नाही असा, म्हणजे आपल्या पाठ स्पेशलिस्टनं रंगवून ठेवलाय साईडला. पाठ रंगवून मूर्त्या म्हणजे अशा देखणे पान आणले एवढ्या अक्षाने. चल की मोठं गणपती घेऊया. चल, या पट्टीला सगळं मोठं गणपती आहेत. की आपला मोठं गणपती असते ती ह्या आपल्या भैयाकडे, पैलवानकडे सगळं मोठं गणपती असतात. पैलवान जेवढं गणपती दिसतात तेवढं सगळं पांढरं आहे. आणि इकडे तिकडे बघावं तर 3-4 दिवस राहिलेली आता. तर ही उरकणार काय एवढ्यात? उरकणार की आपलं काही टार्गेट असते. रात्रभर झोपायला सगळं काम रंगवून झोपल्याशिवाय 8 दिवस झोपणे नाही. तरी किती एक 20-25 गणपती केला असले यावेळी. मोठा नाही, जास्त आहे 30 बर. पण मी कायम अँटिक आणि घरचं गणपती असतात त्यात बघितले तुम्हाला जास्त. हे अचानक मोठ्या गणपतीत कशी काय उडी मारल्या यावेळी? मागणी वाढली, मंडळी यायला लागली. नाही पण तसं आपलं काम पण तसं आहे. कारण मी लहानपणापासून शाळेत जातोय तेव्हापासून बघतोय कलरच्या बाबतीत बाहेरचं काम जबरदस्त काय पण म्हणा. तर इकडे बघू शकता सगळं मागं मोठं गणपती आहे. अजून रंग चढायचा आहे यांच्यावरनी. रंग चढल्यानंतर आणखी आकर्षक दिसणार. बघूया पुढल्या 2 दिवसात रंग दिलं तर ते आणि शूटिंग घ्यायला यायचंच. कारण ही 3-4 दिवसाचा एकदम एकत्र व्हिडिओ मी बनवून टाकणार आहे. तर आता ट्रेंडिंगला असणाऱ्या मूर्त्या आहेत. बाळूमामांची एक आहे आणि इकडं आणखी एक अँटिक बाळूमामांची, ती पण दाखवतो. आता जस्टच नजर पडली माझी. तर इथे एक बाळूमामांची अँटिक मूर्ती आहे कलर केलेली, ती पण बघूया. जरा इकडे घे बरं, पुढे घे मूर्ती. हा, एक नंबर मूर्ती आहे. आता जस्ट बघितली, मगापासून माझी नजर पडली नसती त्याच्यावर. पण जबरदस्त बाळूमामांची मूर्ती आहे इथे. कॉम्प्रेसर सगळा भरून झालेला आहे आणि गनचं काम शहरात सगळ्यात मोठं जर गणपती बघायचं असलं तर आपल्या वसंत कुंभार भाऊंच्यात किंवा मागं आपल्या जिद्दी गणेश मंडळाची मूर्ती आहे. मागं किमान एक 12 फूट असेल. किती फूट आहे वसंत भाऊ? 12 फूट आहे. अक्षय जरा उभा राहा. आमच्या ग्रुपमधला सगळ्यात लांबडा माणूस आहे अक्षा. की इथं मूर्तीच्या कडेला गेला बा. तरी एवढी मोठी मूर्ती आहे. डबल टॉप आहे बरोबर. इकडे वसंत भाऊ आहे. थोड्या वेळात दाखवतोच. आणि ही एक मूर्ती आहे बा पाठीमागं. असली जबरदस्त आहे का नाही. खुली मोठी मूर्ती आहे इथं पाठीमागे. आणि आपले वसंत भाऊ आहेत पाक गावाच्या बाहेर, त्यामुळं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट इकडे याची वेळ आलेली आहे. नाहीतर पहिलं सगळं गणपती एका गल्लीत बघायला मिळायचं. आता जागा कमी पडायला लागल्या. आणि इकडं वसंत भाऊंनी एक मूर्ती आपल्यासाठी उघडी केलेली आहे. कागद काय मोकळा केला आहे जेवला. मूर्ती बघून घेऊया. 8-9 फुटाची मूर्ती आहे आणि बैठी मूर्ती असल्यामुळे वजन पण भयानक आहे. शेडिंग मारून ठेवलेलं तुम्ही बघू शकता. अतिशय सुंदर दिसणारी मूर्ती. आणि हे आपले कुंभार गल्लीचे उद्योजक वसंत कुंभार आहेत. गल्लीतनं पाक बाहेर आलेली, त्यामुळं आम्हाला गल्ली सोडून इकडे यायला लागली. आता जस्ट मूर्ती बघितली ती आपल्या हिंदवी स्वराजची आहे. इथं सोनूभाऊ बसलेली जी फेटा आर्टिस्ट आहेत. तुम्ही बऱ्यापैकी ज्या मूर्त्यांनी कापडी फेटे जे ओरिजिनल बांधतात ती सोनूभाऊ बांधतात. लाजू नका सोनूभाऊ. तर त्यांचीच ती मूर्ती आहे. तुम्ही आत्ता लाईट शेडिंगमध्ये जे फुटेज घेतलं ती. तर जवळपास 50 मोठ्या मूर्ती आहेत वसंत भाऊच्या. 50 आहेत का? बरोबर 50 दिलेल्या मोठ्या मूर्ती आहेत वसंत भाऊच्या. मोठा स्टॉक आहे यांच्याकडे. मी 2 दिवस झालं म्हणत होतो इकडे खाली यायचं. एकतर आले ती गावापासून लांब, त्यामुळे येणं होतं अवघड.
तर तुम्हाला आणखी आहेत आतल्या साईडला, त्या पण तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये फुटेज घेऊन दाखवतोच. मग काम उरकणार का वसंत भाऊ गणपतीच्या आधी 2 दिवस? संपवायला लागते पर्याय नाही. संपवायला लागतंय, पर्याय नाही. तर किती आणताय? किती 10-15 माणसं आहेत का आत्ता? 8 जण आहे. 8 जण आहे. म्हणजे मोठा मोठा माणसांचा तामझाम लावलेला आहे तुम्ही काम संपवायला. पाहुणं पाहिजे जोरात. एक नंबर लालबागचा राजा आहे. वेलवेटचं ओरिजिनल कापड वगैरे वापरलं आहे यात, आणि एवढं जबरदस्त दिसतंय का नाही. मरून कलरमध्ये कापड आहे, एक नंबर क्वालिटी आहे, जबरदस्त. बघितल्या असं डोळण्याचं पारणं फिरते पाक. इकडं पाठीमागं आपल्या केदारनाथ प्रतिमेची मूर्ती आहे, पाठीमागं बंबोले शिवशंकर आहे, खाली नंदी आहे, आणि पाठीमागं मंदिराचा आकार आहे बा ब्लॅक कलरमध्ये. तर बऱ्यापैकी जेवढं हिंदू मंदिर आहेत मोठी त्यांचं छाप आलेलंच आहे यावेळी. आणि आपल्या वसंतभाऊच्या इथं वेगवेगळे व्हरायटी बघायला मिळाल्या. काय वाघ? कुठला वाघ प्रभाव? हां, वाघ प्रभाव. ही एक नवीन कन्सेप्ट बघायला मिळाला मला ती फुटेज दाखवतो, तुम्हाला दिसलं जातं आहे फुटेज. तर हे पहिल्यांदाच मी सिंहासनासारखं दिसतंय, सिंहासन असल्यासारखं. भारे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. इकडं बैलगाडा शर्यतीचा कन्सेप्ट आहे बघा एक. म्हणजे जेवढं ट्रेंडिंगला काय काय चालू असतंय ते सगळं आलेलं आहे इकडे. इकडं श्रीराम आहेत, पलीकडं मारुती आहेत, वेगवेगळं नवीन कन्सेप्टच्या मूर्ती आहेत. व्हरायटी ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. भरपूर मूर्ती आहेत, बारीक मोठ्या तर एवढ्या मूर्ती आहेत का नाही. बारक्या एवढ्या सुंदर पण मूर्ती आहेत. मी काय फुटेज 1-2 घेतली, लय भारी मूर्ती. यावर्षी राम मंदिर काय झालं, राम मंदिराचा कन्सेप्ट असणारी मूर्ती पण आली. तर इकडं प्रभू श्री राम उभा आहेत, आणि कडलाच गणपती आहे. अजून डोळं वगैरे आखून व्हायचं आहे, पण अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. कलर पण एकदम जबरदस्त झालेला आहे तिचा.